हाय एव्हरीवन, मी प्रिया. तर आज ना मी मस्त हॉटेल स्टाईल अशी चटपटीत पनीर चिली बनवली होती. त्याची रेसिपी आहे ना ती मी पुढे शेअर करणारच आहे. त्यामुळे पनीर चिली जर तुम्हाला आवडत असेल ना तर पटकन लाईक आणि फॉलो करा बरं. तर Meeshoवरून ना मी मस्त असे कॉटनचे 2-3 ड्रेस घेतलेले आहेत. अगदी ₹250 मला खूप सुंदरसे ड्रेसेस मिळालेले आहेत. तर त्याचाच हॉल व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि त्याचाच हा पसारा आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल, कॉटनचे ड्रेस अगदी स्वस्तात मस्त घ्यायचे असतील ना तर मला नक्की फॉलो करा. उद्या तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. पण त्या अगोदर बघा ना, हा इतका पसारा होता ना तो सगळा मी आवरला. आणि आता मुलं क्लासला गेली होती त्यामुळे इतकं काही वाटलं नाही, पण भरपूर असा पसारा झाला होता. आता कालच तुम्हाला मी सांगितलं की हा जो टाइम असतो ना तो माझा टाइम असतो. त्यावेळेत मी मला अजून बेटर बनवणाऱ्या, मला आनंद देणाऱ्या गोष्टी करत असते. आता आज वाचन करत असताना ना एक पार्ट मी त्या पुस्तकातला वाचा, जे की पुस्तक आता आजकाल मी वाचते ना, मला ते खूप आवडते आणि खरंच तो मला खूप मोटिवेट करून गेला. त्या पुस्तकाचं महत्त्व मला समजलं. तर त्यात लिहिलंय की बऱ्याचदा आपण म्हणतो मला वेळ नाही ना, नाही, आणि आपल्याला काही करायचं असेल ना तर आपण टाळतो. त्यामुळे आपण आहे ना, आहे आहे त्याच ठिकाणी राहतो. आपली कुठली प्रगती होत नाही. त्यापेक्षा आपण ना, माझ्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून जर एखादी गोष्ट करायला सुरुवात केली ना तर नक्कीच आपलं आयुष्य बदलतं. या पुस्तकातील एक एक ओळ जी आहे ना ती मला मोटिवेट करते. त्यामुळे तुम्हालाही आयुष्यात काही करण्याची इच्छा झाली, कोणत्याही वेळी, कोणत्याही वयात, कोणत्याही परिस्थितीत, तर सुरुवात मात्र नक्की करा. यश आपली वाट पाहत असतं. तर आज ना मी तुमच्याशी सोप्या पद्धतीने पनीर चिली कशी करायची ना याची रेसिपी सांगते. तर सगळ्यात अगोदर तुम्ही पाहिलं की सगळ्या भाज्या मी चिरून ठेवलेल्या आहेत आणि मग काय करायचं, पनीरचे असे उभे तुकडे करून घ्यायचे आणि त्यामध्ये 2-2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा असं टाकून घ्यायचं. ते थोडंसं भिजू द्यायचं, म्हणजे थोडंसं ठेवायचं आणि त्यानंतर एका साईडला ह्या भाज्या पण शिजून घ्यायच्या आणि नंतर हे जे पनीर आहे ना आपण मॅरिनेट केलेलं ते छान तळून घ्यायचं. आता हे कुरकुरीत असं मस्त होतं आणि अगदी 10 मिनिटात ही पनीरची रेसिपी होते. जर आपल्याकडे ना पनीरचा तो सुहाणाचा जर मसाला असेल तर असं मस्त असं कुरकुरीत मी तळून घेतलेला आहे. तोपर्यंत भाज्या सुद्धा लहान गॅसवर मी ठेवल्या होत्या, त्या पण मस्त शिजल्या. आता त्याच्यात काय करायचं, हे जे पनीर चिलीचा जो मसाला आहे ना तो पाण्यात मिक्स करून टाकायचा आणि फुल गॅसवरच ही प्रक्रिया करायची, जेणेकरून आपलं पनीर जे आहे ना ते छान क्रिस्पी राहतं आणि त्याची चव अस्सल चायनीज पनीर चिली सारखी येते. आणि त्यानंतर चिरलेल्या भाज्या म्हणजे कोबी होते आणि कांद्याची पात ते पण मी टाकलं आणि मस्त अशी आपली झणझणीत चमचमीत अशी पनीर चिली घरच्या घरी अगदी 10 मिनिटात रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. अशीच रेसिपी आपली पाहून ना नक्की करा. खूप मस्त अशी होते आणि एकदम हॉटेल स्टाईल होते. आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी ना नक्की फॉलो करा. तुम्हाला जर कंटेंट क्रिएशन करायचं असेल, व्लॉगिंग करायचं असेल ना, काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. मला पटकन फॉलो करून घ्या बरं.